असा गेट टू टुगेदर तुम्ही कधीच पाहिला नसेल. भाटकी तालुका माण येथे ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. 80 ते 90 वर्षाचे लोक उपस्थित होते. बऱ्याच वर्षांनी ही मंडळी एकमेकांना भेटली. एकमेकांना भेटून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. यातील बऱ्याच लोकांना चालता येत नाही म्हणून बाहेर फिरणं बंद झाल्यामुळे राहुल रक्टे या युवकांनी त्याच्या टेम्पोमध्ये घेऊन आला. सकाळी माझ्या टेम्पोने मी सकाळपासून माणसं आणून हे ते सोडलेले आहेत आणि सकाळपासून जेवण वगैरे बनवून सगळं एकदम ओके मध्ये ठेवलेलं आहे. कार्यक्रमात व्हेज नॉन व्हेज जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. सर्व वाड्या वस्त्या, गाडेकर वस्ती, कोडकर वस्ती, वाघोबा वस्ती, पवारमाळा आणि पूर्ण भाटके गाव 60 वर्षापासून ते 100-125 वर्षापर्यंत ज्यांचा आज वयोमान आहे अशा सर्व ज्येष्ठांचा आज भाटकीमध्ये सन्मान सोहळा संपन्न होतोय. खरं तर जुन्या पिढीचा नव्या पिढीशी संपर्क आज कमी होत असताना या जुन्या पिढीला एकत्र करून जुन्या पिढीतील ज्येष्ठांचा त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचे स्वभाव, त्यांचं मिळणारं मार्गदर्शन यांचा या नव्या पिढीला खूप मोठा फायदा होणार आहे. आणि त्यासाठीच हे जुने विचार, जुनी संस्कृती खऱ्या अर्थानं नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमच्या गावामध्ये आम्ही ज्येष्ठांचा सन्मान सोहळा या उपक्रमांतर्गत सर्व पंचकृषीतील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आज एकत्र आणतोय. आणि हे वर्षानुवर्ष एकमेकापासून दूर असणारे मित्र, गावात राहून सुद्धा जवळ येऊ न शकणारे मित्र तरुण असणारे एकत्र होते. मात्र वृद्धापकाळात एकमेकापासून लांब असणारा हा सर्व ज्येष्ठ वर्ग आज खऱ्या अर्थानं या पंचकृषीतील सर्व एकत्र येतोय. प्रसाद माने यांना फॉलो करा.